चोक कॉईल. सर्वांना नमस्कार. आजच्या वर्गात चोक कॉईलचा प्रतिकार, इम्पेडन्स आणि इंडक्टन्स वेगवेगळ्या संयोजनांमध्ये कसे मोजायचे याबद्दल चर्चा करूया. ऑब्जेक्टिव्ह: या व्हिडिओच्या शेवटी आपण सक्षम व्हाल. कॉईलला सिरीज आणि पॅरलल कनेक्ट करा. चोक कॉईलचा रेझिस्टन्स मोजा. चोक कॉईलचा इम्पेडन्स आणि इंडक्टन्स मोजा. चोक कॉईलचा रेझिस्टन्स आणि इम्पेडन्स यावर चर्चा करूया. चोक कॉईलचा रेझिस्टन्स. चोक कॉईलचा रेझिस्टन्स म्हणजे कॉईल डायरेक्ट करंटच्या प्रवाहाला देत असलेल्या विरोधाचा संदर्भ देते. हा रेझिस्टन्स कॉईल तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या वायरमधून उद्भवतो आणि जेव्हा विद्युत प्रवाह त्यातून वाहतो तेव्हा कॉईलमध्ये व्होल्टेज ड्रॉप होऊ शकते. हे व्होल्टेज प्रतिरोधकतेमुळे घसरते आणि उष्णतेच्या रूपात ऊर्जेचा अपव्यय होतो. चोक कॉईलचा रेझिस्टन्स सामान्यतः कमी असतो आणि कॉईलमधून डायरेक्ट करंट जात असताना ते मुख्यतः संबंधित असते. चोक कॉईलचा इम्पेडन्स. दुसरीकडे इम्पेडन्स ही एक व्यापक संकल्पना आहे ज्यामध्ये रेझिस्टन्स आणि प्रतिक्रिया म्हणजे ऑल्टरनेटिंग करंटचा विरोध दोन्ही समाविष्ट आहेत. चोक कॉईलच्या बाबतीत इम्पेडन्स केवळ कॉईलचा रेझिस्टन्सच नाही तर त्याच्या इंडक्टन्समुळे होणारी प्रतिक्रिया देखील विचारात घेते. चोक कॉईल्स प्रामुख्याने ऑल्टरनेटिंग करंट असलेल्या सर्किट्समध्ये वापरल्या जातात, जेथे बदलणारा प्रवाह कॉईलभोवती बदलणारे चुंबकीय क्षेत्र निर्माण करतो. चोक कॉईलच्या इंडक्टन्समुळे प्रतिक्रिया निर्माण होते, जी मूलतः विद्युत प्रवाहातील बदलास विरोध आहे. रेझिस्टन्सच्या विपरीत रिॲक्टन्समुळे ऊर्जेची हानी उष्णतेने होत नाही तर सर्किटमधील विद्युत प्रवाह आणि व्होल्टेजमधील फेज संबंधांवर परिणाम होतो. Z बरोबर R वर्ग अधिक X वर्ग याचे वर्गमूळ. दिलेल्या चोक कॉईलमध्ये रेझिस्टन्स कसा मोजायचा यावर चर्चा करू. ट्यूबलाइट चोक कॉईल घ्या. 12 व्होल्टची बॅटरी, एक स्विच S आणि 0 ते 500 मिलीअँपिअर्स या सर्व सिरीजमधील मूव्हिंग कॉईल ॲमीटर कनेक्ट करा. 0 ते 15 व्होल्ट्सच्या स्विच नंतर सर्किटच्या पॅरलल एक फिरते कॉईल व्होल्टमीटर कनेक्ट करा. S स्विच बंद करा. ॲमीटर आणि व्होल्टमीटरमधील रीडिंग लक्षात घ्या आणि ओम्स लॉ फॉर्म्युला R बरोबर V भागिले I मधील मूल्ये बदला. आपण मल्टीमीटर वापरून गणना केलेले वाचन देखील सत्यापित करू शकता. मल्टीमीटरला रेझिस्टन्स मोडमध्ये कमी रेंजवर सेट करा आणि मल्टीमीटर प्रोब्स चोक कॉईल्सच्या टर्मिनल्समध्ये ठेवा आणि टॅब्युलेशनमध्ये नोंद करा. दोन्ही वाचन समान असल्याची खात्री करा. सिरीजमध्ये जोडलेल्या 2 कॉईलचा रेझिस्टन्स मोजू. 2 चोक कॉईल घ्या, प्रत्येकी 40 वॅट्स. त्यांना सिरीजमध्ये जोडा. 12 व्होल्ट बॅटरी, एक स्विच, एक ॲमीटर आणि 2 चोक कॉईल या सर्व मालिका कनेक्ट करा. स्विच S नंतर सर्किटच्या समांतर व्होल्टमीटर कनेक्ट करा. S स्विच बंद करा. आता ॲमीटर आणि व्होल्टमीटर रीडिंग्सची नोंद करा आणि ओहमच्या नियमसूत्र R बरोबर V गुणिले I मधील मूल्य बदला. आता मल्टीमीटर वापरून थेट मालिका कनेक्ट केलेल्या 2 चोक कॉईलचा एकूण प्रतिकार मोजा आणि टॅब्युलर कॉलममध्ये खाली नोंदवा. मल्टीमीटरमधून मोजलेल्या मूल्याची गणना केलेल्या मूल्याशी तुलना करा आणि ते समान असल्याची खात्री करा. ओमच्या नियमानुसार समांतर प्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे वर्तमान मूल्य वाढत असल्याचे तुम्ही पाहू शकता. समांतर जोडलेल्या 2 कॉईलचा प्रतिकार मोजू. 2 चोक कॉईल घ्या, प्रत्येकी 40 वॅट्स. त्यांना समांतर कनेक्ट करा. 12 व्होल्टची बॅटरी,
एक स्विच, एक ॲममीटर आणि समांतर कनेक्ट केलेले चोक कॉईल या सर्व मालिका कनेक्ट करा. स्विच एस नंतर सर्किटच्या समांतर एक ओम मीटर कनेक्ट करा. स्विच बंद करा. आता ॲममीटर आणि व्होल्टमीटर रीडिंग्सची नोंद करा आणि ओमच्या नियमसूत्र R बरोबर V गुणिले I मधील मूल्य बदला. आता मल्टीमीटर वापरून थेट जोडलेल्या 2 समांतर चोक कॉईलचा एकूण प्रतिकार मोजा. मल्टीमीटरमधून मोजलेल्या मूल्याची गणना केलेल्या मूल्याशी तुलना करा आणि ते समान असल्याची खात्री करा आणि सारणीमध्ये नोंद करा. ओहमच्या नियमानुसार वाढत्या प्रतिकारामुळे तुम्ही वर्तमान मूल्य कमी होताना पाहू शकता. दिलेल्या सारणीतून गणना केलेल्या मूल्यांची पडताळणी करा. चोक कॉईलचा प्रतिबाधा आणि इंडक्टन्स मोजू. त्याआधी कॉईलच्या प्रतिबाधा आणि इंडक्टन्सच्या अटींबद्दल जाणून घेऊ. सामान्यतः DC सर्किटमध्ये फक्त एकच विरोध किंवा तोटा असतो आणि तो म्हणजे रेझिस्टर. म्हणून आपण सूत्र I बरोबर V भागिले R वापरतो. परंतु AC सर्किट्समध्ये 2 विरोध किंवा 2 नुकसान असतात, ज्यांना प्रतिरोध आणि प्रतिक्रिया म्हणून ओळखले जाते. जेव्हा AC पॉवर इंडक्टरकडे वाहते तेव्हा व्होल्टेज आणि करंटमधील फेज फरकामुळे अभिक्रिया होते, ज्याला प्रेरक अभिक्रिया देखील म्हणतात. फक्त जेव्हा AC पॉवर इंडक्टरकडे वाहते तेव्हा विद्युत प्रवाह व्होल्टेजसह मागे पडतो, ज्याला लॅगिंग पॉवर फॅक्टर असेही म्हणतात. या टप्प्यातील फरकामुळे X या अक्षराने दर्शविले जाणारे अभिक्रिया नावाचे पॉवर लॉस होते आणि त्याचे एकक ओम असते. प्रेरक अभिक्रिया XL द्वारे दर्शविली जाऊ शकते आणि एकक ओम आहे. प्रेरक प्रतिक्रिया म्हणून दिली जाऊ शकते. XL बरोबर 2 गुणिले पाय गुणिले F गुणिले L. इंडक्टन्स L आढळू शकते. L बरोबर XL भागिले 2 पाय F. पाय ऐवजी नेहमी 3.14 घ्या. AC पुरवठ्याच्या वारंवारतेचे मूल्य F च्या जागी बदलले जाऊ शकते आणि हेत्रीमधील इंडक्टरचे मूल्य बदलले जाऊ शकते. म्हणून AC सर्किट्समध्ये प्रतिकार आणि प्रतिक्रिया दोन्ही प्रतिबाधा म्हणून ओळखले जातात. हे Z अक्षराने दर्शवले जाते आणि त्याचे एकक ओम आहे. प्रतिबाधा Z बरोबर V भागिले I असे लिहिले जाऊ शकते. AC सर्किटसाठी I बरोबर V भागिले Z द्वारे शोधले जाऊ शकते. कॉईलच्या इंडक्टन्सबद्दल चर्चा करूया. कॉईलचे इंडक्टन्स हे विद्युतीय गुणधर्माचा संदर्भ देते, ज्यामध्ये इंडक्टिव्ह कॉईलमधून वाहणाऱ्या विद्युत प्रवाहातील कोणत्याही बदलाला विरोध करावा लागतो. विद्युत प्रवाहात बदल होतो तेव्हाच इंडक्टन्स इलेक्ट्रिक सर्किटमध्ये असते. इंडक्टन्स L अक्षराने दर्शवले जाऊ शकते आणि त्याचे एकक हेत्री आहे. चोक कॉईलचा प्रॅक्टिकलमध्ये प्रतिबाधा आणि इंडक्टन्स कसा शोधता येईल यावर चर्चा करू. 240 व्होल्ट्स आणि 50 हर्ट्झ फ्रिक्वेन्सीसह एक AC व्होल्टेज स्त्रोत, एक स्विच, एक हलणारे लोखंडी ॲममीटर आणि सर्व मालिका चोक कॉईलसह कनेक्ट करा. स्विच S नंतर सर्किटच्या समांतर 0 ते 300 पर्यंतचे लोखंडी फिरणारे व्होल्टमीटर कनेक्ट करा. S स्विच बंद करा. अनुक्रमे ॲममीटर्स आणि व्होल्टमीटर्स यावरून वर्तमान आणि व्होल्टेज मूल्ये नोंदवा. फॉर्म्युलामध्ये व्होल्टेज आणि करंट बदला. Z बरोबर V भागिले I.
प्रतिबाधापासून XL शोधा. टॅब्युलेशन 1 वरून रेझिस्टन्स व्हॅल्यू घेतले जाऊ शकते जसे आम्हाला आधी आढळले. फॉर्म्युलामध्ये प्रतिबाधा आणि प्रतिकाराची मूल्ये बदला. XL वरून इंडक्टन्सचे मूल्य शोधा. इंडक्टन्स L बरोबर XL भागिले 2πf. मालिका आणि समांतर जोडलेल्या गुदमरलेल्या कॉइलचे इंडक्टन्स शोधू. त्याच सर्किटमध्ये एकल चोक कॉइलच्या जागी 2 चोक कॉइल जो मालिकेत जोडलेल्या आहेत. स्विच बंद करा आणि अॅममीटर आणि व्होल्टमीटर रीडिंग लक्षात घ्या. Z बरोबर V भागिले I आणि प्रतिबाधामधील मूल्ये बदला. तक्ता 2 मधील प्रतिबाधा मूल्य आणि संबंधित प्रतिरोध मूल्य R वापरून अभिक्रिया XL शोधा. XL मध्ये L चे मूल्य शोधा. त्याच सर्किटमध्ये समांतर जोडलेल्या 2 चोक कॉइलसह सिंगल चोक कॉइल बदला. S स्विच बंद करा, अॅममीटर रीडिंग नोंदवा आणि प्रतिबाधा मूल्य शोधा. तक्ता 3 वरून प्रतिबाधा Z आणि संबंधित प्रतिकार R बदलून XL चे मूल्य शोधा. XL वरून L चे मूल्य शोधा. पाहिल्याबद्दल आभारी आहे. तुमचा दिवस छान जाओ.